यूपीमधील मदरसे राहणार सुरू, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. फडणवीसांचा शरद पवारांना धक्का, इंदापूरमधल्या प्रवीण मानेंना भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकीच्या रणधुमाईत फडणवीसांचा पवारांना दे धक्का. महायुती मवियातील जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता. महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाहीच, तर मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा कायम. महायुतीतल्या जागा वाटपाचा पेच सुटेना. नाशिक रत्नागिरी करता शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची कोंडी. धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचा भाजपचा अघोरी कृत्य. धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला. संजय राऊतांची भाजपवर टीका. पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले, अशोक चव्हाणांचा आरोप. तर राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली. अशोक चव्हाणांची काँग्रेसवर सडकून टीका. ना घर का ना घाट का अशी शिवसेना खासदारांची अवस्था. वडेट्टीवारांची शिवसेनेवर टीका. तर शिवसेनेचे निम्मे खासदार ठाकरेंशी संपर्कात. विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा. विशाल पाटणांना राज्यसभेत पाठवणार असल्याच्या चर्चा खोट्या. काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांची लोकशाही मराठीला माहिती. सांगलीचा तिढा वाढला. विश्वजित कदम दिल्लीच्या दिशेनं रवाना. तर सांगलीत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. 2 महिन्यानंतर राणे तिहार जेलमध्ये असतील. संजय राऊतांचं नारायण राणेंवर जोरदार निशाणा. राणेंच्या बंद फाईल सत्ता आल्यावर उघडणार, राऊतांचं वक्तव्य. काल अकोल्यात नाना पटोले यांनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला. वंचितचा ट्विट करत हल्लाबोल. संजय धोत्रेंबद्दल पटोलेंचं वक्तव्य निंदनीय. बावनकुळेंचा नाना पटोलेंवर निशाणा. पटोलेंनी घाणेरड्या राजकारणाकरता कुणाचं मरण चिंतू नये. बावनकुळेंची नानांवर सडकून टीका. नवनीत राणांच्या संपत्तीत 253% वाढ. नवनीत राणांकडे 5,32,00,000 संपत्ती. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. 5 न्याय 25 गॅरंटीचा काँग्रेसचा जाहीरनामा. जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन. अलिबाग नामांतराच्या नार्वेकरांच्या मागणीला कान्होजी आंग्रेंच्या वंशजांचा विरोध. मायनाक नगर नव्हे तर कान्होजी राजे आंग्रेंचं नाव देण्याची केली आहे मागणी. सिंधुदुर्गची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. पैशांचा माज दाखवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. वैभव नाईकांची निलेश आणि नितेश राणेंवर टीका. आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना जामीन मंजूर. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. जाहीरनाम्यातील जलव्यवस्थापनाचा फोटो अमेरिकेच्या बफेलो नदीचा. तर पर्यावरण स्वच्छतेचा फोटो थायलंडचा. भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल. वंचित सोबत मवियात सहभागी होण्याकरता अनेक बैठका झाल्या. वंचितला चर्चा करण्याकरता शेवटपर्यंत दारं खुली. नागपूरमधून मुकुल वासनिक यांची प्रतिक्रिया. आपच्या मंत्री आतिशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची नोटीस. उद्या संध्याकाळपर्यंत मागितलंय उत्तर. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च. मेळाव्यात मोठे खुलासे करणार असल्याचं टीझरमधून राज ठाकरेंचे संकेत. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले तरी मविया महायुतीचं जागावाटप ठरेना. अद्यापही अनेक मतदारसंघातील उमेदवारांवरून रस्सीखेच सुरूच. चंद्रहार पाटलांच्या प्रचाराकरता संजय राऊत सांगलीत प्रचाराच्या मैदानात. संजय राऊत आजपासून सांगली दौऱ्यावर. तर आत्ताच सुरू आहे संजय राऊतांची पत्रकार परिषद. मुंबईमधील महायुतीचा पहिला मेळावा आज वांद्रे इथं होणार. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात 6 वाजता महायुतीचा मेळावा. गोव्यात पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर महिला उमेदवार. पल्लवी डेम्पो यांना दक्षिण गोव्यातून पक्षाची उमेदवारी. इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा. देवेंद्र फडणवीस करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
भीमा कोरेगाव प्रकरणी शोमा सेन यांना जामीन मंजूर. शहरी नक्षलवादाप्रकरणी शोमा सेनला केली होती अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.